27 मे मराठी साहित्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, मराठी साहित्याला आधुनिक दिशा देणारे, सांस्कृतिक विचारांना नवे परिमाण देणारे आणि देशीवादाचे पुरस्कर्ते, ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष। भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 रोजी महाराष्ट्रातील खानदेशातील सांगवी या गावी झाला। खानदेशच्या ग्रामीण संस्कृतीत वाढलेल्या भालचंद्र नेमाडेंना लहानपणापासूनच साहित्याची आणि भाषेची गोडी होती। त्यांनी औरंगाबाद, मुंबई आणि लंडन येथून शिक्षण घेतले। त्यांनी इंग्रजी आणि मराठी साहित्याचा सखोल अभ्यास केला आणि लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज मधून PhD मिळवली। त्यांनी मराठवाडा विद्यापीठ, गोवा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आणि अनेक पिढ्यांना साहित्याची प्रेरणा दिली। भालचंद्र नेमाडे यांचे साहित्यातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी मराठी कादंबरीला नवे वळण दिले। त्यांची पहिली कादंबरी कोसला ही मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते। या कादंबरीत त्यांनी पांडुरंग सांगवीकर या तरुणाच्या जीवनातील संघर्ष, ग्रामीण शहरी जीवनातील तणाव आणि वैयक्तिक शोध यांचे अत्यंत संवेदनशील चित्रण केले। कोसलाने मराठी कादंबरीला आत्मचरित्रात्मक आणि मनोविश्लेषणात्मक शैली प्रदान केली। या कादंबरीचे इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद झाले आणि ती जागतिक पातळीवर गाजली। भालचंद्र नेमाडे यांनी बिढार, जरीला, झूल यांसारख्या कादंबऱ्यांमधून खानदेशच्या ग्रामीण जीवनाचे आणि तिथल्या संस्कृतीचे चित्रण केले। ईशान्य भारतात जंगले टिकून आहेत ती देशीवादाने आणि पुण्या मुंबईचा ऱ्हास झाला तो जागतिकीकरणाने, असे ते विचार मांडतात। त्यांच्या लेखनात देशीवाद हा विचार केंद्रस्थानी आहे। पाश्चात्य साहित्याच्या प्रभावापासून मराठी साहित्याला मुक्त करून भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीच्या मुळांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता। नेटिव्हिजम म्हणजेच देशीवाद हा सिद्धांत मांडत असताना नेमाडे यांनी स्थानिक भाषा, संस्कृती आणि परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांचे साहित्य केवळ कादंबऱ्यांपुरते मर्यादित नाही, त्यांनी टीका स्वयंवर आणि साहित्याची भाषा यांसारख्या समीक्षात्मक पुस्तकांमधून मराठी साहित्याच्या अभ्यासाला नवे परिमाण दिले। त्यांच्या समीक्षेत परखडपणा आणि वैचारिक स्पष्टता दिसते। त्यांनी मेलडी आणि देखणी यांसारख्या कविता संग्रहातून त्यांची काव्यात्मक संवेदनशीलता व्यक्त केली। भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी अनेक मान सन्मान मिळाले। 1990 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि 2014 मध्ये त्यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। या कादंबरीत त्यांनी भारतीय संस्कृतीतील वैविध्यता आणि समृद्धीचे दर्शन घडवले। भालचंद्र नेमाडे यांचे व्यक्तिमत्व आणि विचारसरणी ही तितकीच प्रेरणादायी आहे। त्यांनी नेहमीच साहित्याला सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारीशी जोडले। त्यांचा देशीवाद हा केवळ परंपरांचा उदो नव्हता, तर आधुनिक काळातही स्थानिक संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा होता। त्यांनी मराठी साहित्याला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या मुळांशी कायम निष्ठा ठेवली। भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने त्यांनी मातृभाषांवरील इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, हिंदुत्व, साहित्य संमेलन अशा अनेक विषयांवर आपले परखड विचार मांडले। बोलीभाषा या शुद्धच आहेत असेही ते म्हणतात। भाषा ही नुसती शाळेत शिकली की झाले असे होत नाही, तर ती माणसाच्या मेंदूत आणि समाजात असावी लागते, असे हे भालचंद्र नेमाडे मराठी साहित्यातील एक अजोड रत्न आहेत। त्यांच्या लेखणीने मराठी कादंबरीला नवे वैभव प्राप्त झाले आणि त्यांच्या विचारांनी मराठी संस्कृतीला नवसंजीवनी मिळाली। त्यांचे साहित्य आणि विचार आजच्या पिढीला आपल्या मुळांचा अभिमान बाळगण्याची आणि नवे क्षितिज शोधण्याची प्रेरणा देतात। ही विशेष माहिती जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष।